तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सचिन भोवर यांच्या यूट्यूब चॅनलवरती. इथे तुम्हाला रोज एक नवीन ब्लॉग बघायला मिळेल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या फीडला येतील. तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. गाडी आहे, तुम्हाला गाडी दाखवतो. ही बघा कशी गाडी झालेली आहे, पूर्ण माखलेली आहे. थांब माझ्यावर पाणी वाचेल. हे बघा पूर्णपणे अशी पूर्ण गाडी माखून गेलेली आहे, बघितलं ना तुम्ही. तर आता हीच गाडी आपण इतकी वाजवली पण नाही झाली ना, तर आता परत करून दाखवतो. थांबा, ही आहे ना गाडी, आता पण अशी धुवून काढू. झाली धुली. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारची आहे आपली ती गाडी. आपण गाडी धुलेली आहे, एकदम चिकना करून टाकला गाडीला डायरेक्ट. हे बघा दिसतच असेल ना तुम्हाला, एकदम चिकना केलेला आहे. तर चला, इकडून काय चिखलातून अशी गाडी आपल्याला काढायला लागते तिकडे रस्त्यावर पूर्ण इकडं. तर इथून डायरेक्ट घरी. आणि ही आमची कुकी. चल लोळू नको, चल लाडात येते लगेच. चला तर निघूया गाईज. मित्रांनो, आज खूप गर्दी झालेली आहे आणि एकदम भरून आता ही झाली का डबा अजून बनवायचं, भरपूर बनवायचं. नमस्कार मित्रांनो, जसं की आज मी आहे मोखाड्यामध्ये आणि ते पण मोरया कलेक्शनला. हे बघा अशा प्रकारे आहे ते काही मोखाड्यामधलं मोरया कलेक्शन. तर इथं मी कशासाठी आलेलो आहे माहीत आहे? एक व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी दादांनी आपल्याला बोलवलेलं आहे आणि दादा आपल्याला चहा आणायला गेलेले आहे. इकडे तसेच आपले मित्र सोहेल भाई. हे बघा इथं सोहेल. आणि तसेच इकडं कपडे पण भारी भारी दिसायला लागले मला तर आज. आणि हा इथं तुम्हाला दिसत असेल तो मी. एकदम कसा वाटतो तुम्हाला? हँडसम बॉय वाटतो का नाही? एकदा नक्कीच कमेंट करून सांगा. असं काही नाही, हँडसम काही नाही. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे काही जो आहे. आणि माझ्यासोबत माझा कॅमेरामॅन तो म्हणजे पवन भाई आलेला आहे. कपडा पाहतो असं. तसं दुकान तर त्यांनी शोभवलं आहे भारी ना, एकदम भाईनी खतरनाक केलं आहे. आवडला भाई, काय पण सांगला तरी मला आवडला दुकान. नक्कीच मस्त दुकान आहे. तर चला आता व्हिडिओ बनवूया थोड्या वेळात. मित्रांनो, आता आपण जात आहेत घरी. हे बघा अशा प्रकारे आता घरी जाऊ, मस्तपैकी आंघोळ वगैरे करू. आणि मस्त आज चिकन घेतलेलं आहे, तर चिकन आपल्याला बनवायचं आहे एकदम फ्रायवाला. चला आज मस्त चिकनचा फ्राय रेसिपी बघू. जसं की आता आंघोळ जस्ट केली आणि आता बघूया चिकन बनणार आहे. आणि हे आमचे कुकीचं खाणं आहे, जसं की उकळवायला घेतलं आहे. तर चला कुकीचा पण खाणं होईल आणि आपला पण हे अशा प्रकारे चिकन आहे. आता त्याची होणार आहे तवा फ्राय. आम्हाला बनवता वगैरे येत नाही, परंतु आज अरुणा बनवून बघणार आहे. बघू आता, ते आम्हाला बनवायचं काहीच माहीत नाही आहे. पण आता हे बघा, कोणाला बनवायचं माहीत असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आता आम्ही हे लसूण पहिले काय रे लसूण पहिले टाकलेले आहेत. तर आता लसूण टाकू आणि मग याच्यात काही काही अजून मसाले टाकू आणि मग वरून चिकन टाकू. ओके रेडी. लसूण तर टाकलेले आहेत. आता बघू आता काय टाकायचं? मिरची, चिकन मसाला, मीठ टाकचा आणि मग वरून टाकू चिकनच डायरेक्ट ना. तो सराव फायनली आता हे अशा प्रकारे मसाले उघडायला घेतलेले आहेत. आणि सगळे मसाले आपण आता याच्यात टाकणार आहेत आणि त्याच्यात मग नंतर आपण चिकन टाकूया. तर चला, सगळ्यात पहिला जाते ती म्हणजे आपली हळद. हे बघा लवकर ना, जरा बघणारे पण कंटाळतील. अरे म्हणजे काय यांचा चाललाय दोघांचा. आला चिकन मसाला. गरम मसाला होता का चिकन मसाला? एव्हरेस्ट होता ना तो? एव्हरेस्ट होता का साधा? नंतर आली मिरची. आणि आता येणार आहे ते म्हणजे मीठ, नमक. हां, तर चला आता इसको हम हलवूया जरा थोडासा. बनवता तर नाही येत, पण बघू पहिल्यांदा आज बनवून बघूया. गॅस फास्ट करायचा, थोडासा मसाला जळवायचा ना.
आणि हे चिकन जे आहे ते चिकन आता आपण याच्यात टाकणार आहेत. तर मसाला कमी पडलेला आहे, मला तरी असं वाटतं. जर नाही झालं तर मग आपण वरून तरी त्याच्यात टाकूया. म्हणजे काय टाकू माहीत काय, अरे तुम्हाला मी सांगणार होतो ते विसरलो. हे म्हणजे तेल वगैरे असं टाकूया परत. तर तुम्हाला माहिती आहे ना, आमचा मेंबर एक कुठे पण जा मागेच असतो. हे बघा कुके, हे बघा कशी बघत आहे. आता डबल आवाज दिला का बघा कशी बघल. हां कुके कुके असा तर आहे तो आमचा मेंबर. हां तडका लग गया इधर हे. आणि कलेची गॅसवर पडलेली आहे फायनली. तर चला आता हे आपण घेऊया. वाव, मुंह में तो पानी आ गया है देखकर ही. ये देखते हैं कैसा बनता है ये. एकदम साध्या पद्धतीने बनवलेलं आहे काही, म्हणजे आम्हाला नाही बनवता येत, पण आम्ही बनवण्यासाठी ट्राय केलेलं आहे. हे बघा मित्रांनो, वाव. थांबा तुम्हाला फील करून देतो. हां कसं आहे हे बघा, एकदम ना खतरनाक. कसा वाटला तुम्हाला बघा बरं एकदा. हे बघा, बघितलं. आणि हे इकडे कुकीचं जे आम्ही खाणं ठेवलेलं आहे, तर ते पण आता काय करत होतो आम्ही, काय विसरून गेलो. हां ते पण आता उतारून ठेवायला लागेल ना. तिकडं भाजी तर आपली बनतच आहे, पण इकडे आता तुम्हाला आमच्या कुकीचा खाना दाखवतो. हां हे बघा, तिला आम्ही लेग पीस आणलेले होते. अशा प्रकारे आमच्या कुकीचं जेवण आहे. हे तिचे पाय आणि हे तिचे लेग पीस कुकीचे. हे बघा, आता ते फक्त ती कशी खाते माहीत आहे का, तिला फक्त मीठ टाकून आणि उकळवून द्यायचा फक्त, बस तेवढाच. मग आता हे बनवून आणि फ्रीजमध्ये ठेवतो, म्हणजे मग तिला जेव्हा भूक लागते तेव्हा ती सांगते आम्हाला, उडून पडते म्हणजे अंगावर चाकत बसते, मग तेव्हा द्यायचं ते. म्हणजे आता हे तिला 2 दिवस तरी पुरल मस्तपैकी. फ्रीजमध्ये आता हे ठेवून देऊ आम्ही. तर हे बघा, अशा प्रकारे आहे ते आमच्या कुकीचं खाणं. आणि इकडे आहे ते म्हणजे आमचं खाणं, बघू शकता. अशा प्रकारे कुत्रा पाळला तर त्याचे लाड करायला लागतात. बरोबर का नाही. तुमच्या घरी कुत्रे आहेत का नाही. आता हे इंग्लिश आहे ना, हे लोक काय भात बीत खात नाही. त्यांना म्हणजे चांगलाच खाणं पाहिजे. आपला साध्या गजर गावठे असला काही घाला, आता सांगत होतो पण जाऊ दे, काही घाला तरी पण खाते. ही ओपनिंग झालेली आहे आणि अशा प्रकारे काही दिसतोय आपलं चिकन. बरोबर ना मॅडम. हे बघा, अशा प्रकारे दिसतंय काही चिकन, मस्तपैकी दिसायला लागले. आता तर हो, आम्हाला बनवता नाही पण आम्ही अरे बनवला, स्फोट झाला कसा तरी. हे तुझा ताट आहे का. सैरे नाही जेवण वाढे सांगायला निघा नाही खायचं. आणि मला कॉलेजी पाय नाही, एकटीच खाते. मला दे पण आहे, मला पण दे. आज जरा मला भात जास्त लागला असं वाटतं, कारण की मला जास्तच भूक लागली आज. ये मेरा है क्या, और मुझे कलेजा भी चाहिए एक. ठीक है, थैंक यू. एकदम वाटी भर के दिया है. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे काही दिलेलं आहे. मला थोडासा भात अजून दे. दे चल, कारण की कसं आहे ना, आज खूपच मला भूक लागलेली आहे. जास्तच एवढा चिकन नाही खाणार. तर शरीर घेतला थोडासा मला भात देता थोडासा अजून. फायनली आता मी माझ्या रूममध्ये आलेलो आहे आणि आता आपण जेवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आजचं जेवण आहे. कुकी पण तिकडे खाला तरी भरला नाही, परत आले इकडं. बस खाली रे, बस खाल बस. हां शाबास. तर चला आता आजचा ब्लॉग इथंच संपूया. उद्याला भेटूया, काय होतं तर नक्कीच बघूया. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट, मिस यू.